मित्र, अधिकात अधिक लोकांना अधिकात अधिक चांगलं चांगलं वास्तव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही भविष्यकार नाहीत, आम्ही समीक्षक आहोत आणि आमच्या मर्यादित साधन सामुग्रीच्या जोरावर आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण बोलणार आहोत धाराशिव जिल्हा परिषदेत काय होणार. तर धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण जागा आहेत 55. अध्यक्ष होण्यासाठी पाहिजेत 28. बीजेपीच्या 19 जागा आहेत. शिंदे सेनेच्या 15 जागा आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या 6 आहेत. उभाटा शिवसेनेच्या 7 आहेत. काँग्रेसच्या 3 आहेत आणि अपक्ष 5 आहेत. या ठिकाणी आपण जर विचार केला, भाजपच्या 19 जागा, शिंदे सेनेच्या 15 जागा आणि अजित पवारच्या 6 जागा, अशा प्रकारे ह्या 40 जागा आणि अपक्ष सगळे जर आले तर 45 जागा. आणि तानाजी सावंत हे ताना काढायचे, कोई माना या ना माना हम तो काढेंगे सबका ताना. काय, यही हमारा नाम है, इसलिए जाना या ना जाना हम सबको है अनजाना. आणि अशा प्रकारे 40 मधून म्हणजे 45 मधून 8 गेले तर 37 जागा या म्हणजे महायुतीच्या होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला, उभाटाच्या 7, 3 जागा काँग्रेसच्या, 5 जागा अपक्षाच्या आणि 8 तानाजी सावंताच्या, म्हणजे 23. काय, तर 23 जागेत नाही हे काही गणित होऊ शकत नाही. आणि आपण जर विचार केला तर या ठिकाणी 2 पात्र व्यक्ती आहेत. एक आहेत अर्चनाताई पाटील, ज्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या, ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे, आणि राणादादा हे मंत्री राहिलेले आहेत. आता या ठिकाणी सुजित ठाकूर, नंतर तुळजापूर असेल, कळंब असेल, नंतर उमरगा, लोहारा, या सगळ्याचा विचार करत असताना म्हणजे तसं धाराशिव एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. एक आई तुळजाभवानी, संत काय गोरोबा काका, आणि या ठिकाणचा विचार करत असताना या ठिकाणी महायुतीकडून 2 व्यक्ती या इच्छुक म्हणा किंवा पात्र आहेत. एक आहेत आपल्या कदेर मतदारसंघातून माजी खासदार आणि सध्याचे माजी खासदार यांच्या रवी गायकवाड यांच्या पत्नी आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड. तर एका बाजूला त्या इच्छुक आहेत, त्या शिंदे सेनेकडनं निवडून आलेल्या आहेत. दुसऱ्या अर्चना पाटील निवडून आलेल्या आहेत, त्या तेर मतदारसंघातनं, म्हणजे आपल्याला धाराशिव तालुक्यातनं निवडून आलेले आहेत. आणि अशा एका परिस्थितीत सध्या हे जवळजवळ सगळेच, काही प्रमुख सोडलं तर जवळजवळ 55 पैकी 50 पेक्षा अधिक लोक सहलीला गेलेले आहेत. सहलीचा उद्देश बनो महल, काय और कैसा रहेगी पहल, क्या होगा, हे सगळं समीकरणाची वाटचाल चालू आहे. पण धाराशिव मध्ये नेमकं चित्र हे नेहमीच हाणामाऱ्या मारामाऱ्या. आम्हाला आठवतंय संभाजीराव पाटील, संभाजीराव बोडके, विलासराव देशमुख, डॉक्टर पद्मसिंह पाटील यावेळा चांगल्याच धराधऱ्या हाणामाऱ्या व्हायच्या आणि त्यामुळं एक मतासाठी फायटिंग व्हायची. बँक असेल, जिल्हा परिषद असेल, मग नरेंद्र बोरगावकर असतील, माखणीकर असतील, त्यावेळेला लातूर आणि
उस्मानाबाद एक जिल्हा होता. आणि अशा एकंदरीत परिस्थितीत सध्या तरी एक प्रचंड ताण तणाव खर्चा या सगळ्या गोष्टीत आता सहल सुरू झालेली आहे. या सहलमध्ये महल कुणाचा बांधला जाणार, कुणाचा महल पाडला जाणार आणि सोपा खेळ नाही. तसं रवी सरबी, मूर्ती लहान कीर्ती महान आणि राणा दादा का तो बस एक ही गाना सबको साथ लेना और सब मिलके राज चलाना, अशा एका परिस्थितीमध्ये राणा दादा किंवा तानाजी सावंत सुद्धा बऱ्याच वेळा वागतात. त्यांची ती स्टाईल आहे, त्यांनीही त्यांचे माणसं उचललेले आहेत. पण शेवटी पक्षशिस्त नावाचा जो प्रकार आहे आणि शिंदे सेनेचे 15 पैकी 8 म्हणजे ते फुटू शकतात, जाऊ शकतात. म्हणजे अशा एकंदरीत परिस्थितीत सोपं नाही पण अवघड बी नाही. कारण हे जर गेले 8 तर पुन्हा त्यांच्या ठिकाणी अपक्ष 5 येऊ शकतात आणि बाकी काँग्रेसचे काय 3 पैकी 3 बी येऊ शकतात. पण एकंदरीत लातूरपेक्षा धाराशिवचा गेम थोडा वेगळा आहे. कारण धाराशिव का नेम अलग है, गेम अलग है. आणि अशा एका परिस्थितीमध्ये सर्वांचं लक्ष सहलीत गेलेल्या लोकांचं काय होणार, कशी यंत्रणा होणार, अंतिम नाव कोणाचं होणार, रवी सरांच्या मिसेस होणार की राणादादाच्या मिसेस होणार, हे काळ आणि वेळ ठरवेल. पण सध्या मात्र काय आकडेशास्त्र, भविष्य, नव सामक तमक सुरू असून या ठिकाणी उपाध्यक्ष कोणाला करायचं, बांधकाम सभापती कोणाला करायचं, कृषी सभापती कोणाला करायचं, महिला बाल कल्याण सभापती कोणाला करायचं, नंतर अर्थ आणि शिक्षण कोणाला करायचं, अशा सगळ्या गोळाबेरीचा जरी प्रयत्न असला तरी आज तरी राणा जगजितसिंह पाटील हे कॅल्क्युलेटेड पॉलिटिशियन आहेत. त्यांना जर म्हटलं आपलं असं आहे मग ते कागद पेन देतात आणि समजावून सांगा म्हणतात. एक ओबिडियंट स्टुडंट सारखं त्यांचं काम आहे. ते निवडणूक लढत असताना हातचं राखून लढत नाहीत. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल त्यांचा माग पराभव कसा झाला, लोकसभेला पराभव कसा झाला, तर इस घर को आग लगी इस घर के चिराग से, आणि बरोबर राहून गद्दारी करणं खूप सोपं असतं. पण आता राणा एक वर्चस्व, साम्राज्य, घरात डॉक्टर साहेबापासनं सत्ता आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना पक्ष चालवण्यासाठी जे 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 करावं लागतं ते करायची त्यांची तयारी आहे. तर पाहूयात धाराशिवमध्ये काय होतं काय नाही. पण हे मात्र खरं की आजच्या मितीला तरी की आपल्या अर्चना पाटील ज्या तेर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, ज्यांना उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे, ज्या वेल एज्युकेटेड आहेत, तरी परंतु आगे आगे देखिए होता है क्या, अभी का रिजल्ट तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. आणि तानाजी सावंत म्हणजे झिरोपासून हिरो कसं व्हायचं हे विदर्भात जिथं सेनेचं काही नसताना ते आमदार कसे झाले, त्यामुळं ते कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे एवढं ते करणार नाहीत. पण काहीतरी त्यांच्याही आमच्या आत आहेत, मग आम्हाला बांधकाम देता, काम क देता का, तमक देता का, आम्हाला उपाध्यक्ष करता का, वगैरे वगैरे. तर बघूयात या ठिकाणी देवाभाऊ हे काही सहजासहजी आणि शिंदे साहेब हेही काही एवढं इझी गोईंग कुणालाही वागू देणार नाहीत. कारण उमरगा विधानसभा ही डायरेक्ट इनडायरेक्ट सावंत यांच्या हेकेखोरपणामुळं आणि उद्याच्या वाटेचे काटे नको म्हणून गेले तर हा काटा कुणाचा काटा काढणार का काट्यानेच काटा निघणार हे मात्र काळ आणि वेळ ठरवेल. पुन्हा एकदा विनंती करतोय, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.